भारतात लोकसभेचं इलेक्शन होणार आहे. भारत हा जगातला सर्वात तरुण असा देश आहे आणि आजची तरुणाई जेव्हा निवडणुकीच्या वेळेस काय नेमका विचार करते, निवडणुकीला कसं बघते आणि निवडणुकीमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावणार आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण मुंबई विद्यापीठातल्या जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये आहोत. नमस्कार मित्रांनो. इथे लोकसभेसाठी सगळ्यात पहिल्यांदा मतदान करणारे फर्स्ट टाइम वोटर्स किती आहेत? जवळपास सगळीच जण फर्स्ट टाइम वोटर्स आहेत. तर मला सुरुवात आपण इकडून करूयात. लोकसभेला इलेक्शनला तू मतदान करणार आहेस? हो हो. काय कारण? कारण की इट्स कंपल्सरी. मतदान करणं हा आपला हक्क आहे आणि तो आपण केलाच पाहिजे, त्याला कारण विचारण्याची गरज नाहीये. तर पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, कशी भावना काय नेमका? एक एक्साइटमेंट आहे की फर्स्ट टाइम वोट करून काय फील होतं आणि कोण वोटिंगला म्हणजे किती जण वोट करून कोण येत आहे समोर. मतदान केलं पाहिजे असं तुझंही म्हणणं आहे, तर लोकांना काय सांगशील? की चूज द बेस्ट, जे बेस्ट असेल त्यालाच चूज करा आणि मोस्ट ऑफ जे मी चूज केलंय, जे मला बेस्ट वाटतंय ते आलं पाहिजे, ते मेन फील होतं. देशातले पहिल्यांदा अशी खूप मोठ्या संख्येनं तरुण लोक यूथ मतदान करणार आहेत. तर जेव्हा तुम्ही बघता की अशा अशा काही समस्या आहेत, तेव्हा मतदार म्हणून काय वाटतं, तरुणांच्या काय अपेक्षा आहेत? सर जो यूथ है उसको आई थिंक सबसे ज़्यादा जो प्रॉब्लम्स है अनएम्प्लॉयमेंट वगैरह का जो अभी सबसे इम्पोर्टेंट प्रॉब्लम्स है उनको दिमाग में रख के वोट करना चाहिए. और स्पेशली एजुकेशन का जो नया पॉलिसी आया वगैरह वगैरह वो सब कुछ दिमाग में रख के वोट करना चाहिए, क्योंकि इससे हमारा पूरा आगे का 10-15 साल का फ्यूचर शेप होगा. फ्यूचर को मद्देनजर रखते हुए हमने वोट करना चाहिए, ये ऐसे आप बता रहे हो. तुझा काय वाटतं? मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडलं पाहिजे वोटिंगच्या दिवशी आणि वोट केलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळेस असं बघतो की भारतीयांची अशी एक मानसिकता झाली आहे की समजा वोटिंगचा दिवस असेल तर तो सुट्टीचा दिवस म्हणून गणला जातो आणि लोक 12-12 वाजेपर्यंत झोपून तो दिवस आरामात काढून टाकतात. पण आपला हा संविधानिक अधिकार आहे, ज्यामुळे आपल्याला 5 वर्ष पुढचं सरकार कसं चालेल आणि त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या लाईफवर आहे. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त बाहेर पडलं पाहिजे आणि चांगल्या उमेदवाराला मतदान करून विजयी केलं पाहिजे असं वाटतं. तू तुझं मतदानाचं वोटिंग कार्ड बनवलंयस? नाही अभी तक. वोटिंग कार्ड बनवलं नाही, मतदान कसं करणार आहेस? सर मैं बिझी थी. बघा, जर आता सगळेजण असे जर बिझी राहिले तर मग देशाचं भविष्य कसं घडणार आहे? काय वाटतं, काय मुद्दे असतील इलेक्शनमध्ये या? सर मेरे को लगता है आई थिंक जो पहले हमारे ने कहा कि एजुकेशन मैटर्स, एजुकेशन के लिए करना चाहिए. आई थिंक इंडिया को एक इंटरनेशनल लेवल पे रिप्रेजेंट करने वाले लीडर चाहिए. आई थिंक जो बेस्ट सूटेड है आई थिंक उसको चुनना चाहिए. अच्छा, बेस्ट सुटेड कॅन्डिडेट चुनने चाहिए. तुला काय वाटतं? आपल्याला आता सध्याच्या घडीला तर महत्त्वपूर्ण ही गोष्ट आहे की भारताला विकसित करण्याच्या दिशेकडे आपण वाटचाल करतो आहोत. सो ग्लोबली आपण कसं पोहोचू शकू हा विचार केला पाहिजे आणि मला वाटतं वोट करताना आपल्या एरियामध्ये कुठली व्यक्ती विकास करते याचा विचार करून आपण वोट केलं. व्यक्ती बघायची की पक्ष बघायचा, काय बघायचं? व्यक्ती बघायची आणि डेव्हलपमेंट ऑफ एरिया बघायचा. म्हणजे डेव्हलपमेंट, आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचा विकास करणारी व्यक्ती जर तिथे असेल तर त्या व्यक्तीला वोट करावं, नाही की पक्षाला. म्हणजे पक्ष बघायची गरज नाहीये, व्यक्तीचं विजन काय ते बघायचंय. तुला काय वाटतं? मला पण तेच वाटतं की जर एखाद्या पक्षामधली एखादी व्यक्ती असेल आणि ती जर चांगलं काम करते तर पक्षाकडे न बघता त्या व्यक्तीसाठी मत केलं पाहिजे. कारण जर ती व्यक्ती पुन्हा निवडून आली तर त्या एरियाचा विकास होणार आहे, तिथल्या लोकांचा विकास होणार आहे. कोणते असे मुद्दे आहेत, असं तुम्हाला सगळ्यांनाच माझा प्रश्न असेल, असे कोणते मुद्दे आहेत जे तुम्हाला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या मुद्द्यावरती ही निवडणूक झाली पाहिजे? आता निवडणुका जवळ येत आहेत तर जे एरिया वाईज जे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ते सगळेजण ना आपापल्या एरियामध्ये कामं चांगली चांगली करायला लागलेत. ब्रिजचं काम असेल, गटारांची कामं असतील, सगळेजण आता पुढे येऊन आपली ही चांगली कामं करायला लागलेत. फक्त निवडणुकीपुरतंच हे काम मर्यादित न ठेवता जो तुमचा 5 वर्षाचा काळ असतो या काळामध्ये तुम्ही काम केलं पाहिजे. म्हणजे फुल टाइम काम केलं पाहिजे, नुसतं निवडणुकीच्या वेळेस काम नाही केलं पाहिजे. तुला काय वाटतं, कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट यात बेरोजगारीचा मुद्दा आहे देशात. अर्थात म्हणजे काय काम केलं पाहिजे मग त्याच्यावरती नेमकं?
मुळात मला असं वाटतं गव्हर्मेंट जॉब आणि प्रायव्हेटायझेशन या दोन गोष्टी आता महत्त्वाच्या चालल्या आहेत की गव्हर्मेंट जॉब मिळत नाही आहे आणि प्रत्येक गोष्टीचं प्रायव्हेटायझेशन होतं आहे. सो प्रायव्हेटायझेशन होणं चुकीचं नाही आहे, पण जर स्किलफुली आपण वागत असू आणि स्किलफुली जर एखादा यूथ समोर येऊन स्वतःचा बिझनेस चालू करू पाहत असेल तर त्याला एनकरेज करणारी व्यक्ती त्या पक्षात असेल तर तिने त्याला एनकरेज केलं पाहिजे. प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा ती म्हणते, असं किती लोकांना वाटतं की प्रायव्हेटायझेशन ये मुद्दा इस इलेक्शन में हो सकता है? सगळ्यांनाच वाटतं. काय नेमकं प्रायव्हेटायझेशनमुळे काय होणार आहे सांगू शकाल? मला असं वाटतं की प्रायव्हेटायझेशनचा जो मुद्दा आहे त्यामुळे एक अशा प्रकारचं शोषण जे आहे यूथचं किंवा कामगारांचं वर्करांचं होण्याची शक्यता आपण नाकारता येऊ शकत नाही. कारण नोकरी देणे किंवा लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असं मी मानतो. आणि तेच जर आपण प्रायव्हेट प्लेयर्सला यामध्ये आपण संधी दिली की तुम्हीच सगळं हँडल करा आणि तुम्हीच तुमचा स्टाफ हायर करून तुम्ही त्यांना पोटापाण्याची व्यवस्था करा, तर ती एकाधिकारशाही जी निर्माण होणार आहे त्यातून ती मला वाटतं की यूथसाठी किंवा येणाऱ्या नोकरदारांसाठी धोकादायक असेल. तुम्ही सगळी विद्यापीठात शिकणारी मंडळी आहेत, तर तुम्हाला कधी असा अनएम्प्लॉयमेंटचा, बेरोजगारीचा काही असा अंदाज आला आहे का? म्हणजे भरपूर लोक तोच मुद्दा इथं बोलतायत की बेरोजगारी बेरोजगारी म्हणजे काय, नेमकं काय होतंय काय? तुझ्याशी बोलूयात आपण अगोदर. तू क्वेश्चन बेरोजगारी की जो बात हो रही है, तो ऐसे कुछ चित्र आपको दिख रहा है का कि ये समाज में ऑलरेडी ऐसी कुछ चीजें हैं? जैसे कि अभी हमने कुछ दिन पहले पुणे में देखा कि वहाँ पे कोई 2-3 प्राइवेट कंपनी का मास रिक्रूटमेंट चल रहा था और 20-30 हज़ार नौजवान लड़के जो अभी जिनको डिग्री प्राप्त हुआ है, जो अभी कॉलेज से निकले, वो वहाँ पे लाइन लगा रहे हैं. और बार बार हम देख पा रहे हैं कि नए जनरेशन में एंटरप्रेन्योरशिप को प्रमोट करने के चक्कर में ये लोग ये स्टॉल डालो वो स्टॉल डालो करके उस अनएम्प्लॉयमेंट को कहीं ना कहीं पे जस्टिफाई किया जा रहा है, जो कि गलत है. और ये आई थिंक छवि बहुत ज़्यादा ही क्लियर है, क्योंकि अभी हम लोग जो फील्ड में जाएंगे, मीडिया फील्ड में जाएंगे, वहाँ पे भी एक अनएम्प्लॉयमेंट का सीन ऑलरेडी बना हुआ है. एंड आई थिंक इट्स स्प्रेडिंग लाईक अ व्हायरस थ्रू आउट द कंट्री. गुड. तू काहीतरी सांगत मी होती. असं म्हणत होतो की 2021ची गोष्ट आहे. तर पोलीस भरतीसाठी अर्ज मागवले ते उत्तर प्रदेश सरकारने. तर जाणून हैराणी होईल सगळ्यांना की त्यातले 45% अर्ज जे होते ते BE सिव्हिलवाले होते, त्यात PhD धारक होते आणि काही लोक अशी होती की ज्यांनी 3-3दा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. तर अशा लेवलचे जे एक बेरोजगारीची समस्या सर्व स्तरात निर्माण झालेली आहे, तो ग्राफ आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतो. आणि हे कंडिशन फक्त उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्येच दिसत नाही आहे आपल्याला, याचं लोन पूर्ण महाराष्ट्रभर किंवा पूर्ण देशभर पसरताना आपल्याला दिसतंय. या ठिकाणी महिला जास्त संख्येने आहेत आपल्या या ग्रुपमध्ये. महिलांचे असे काय मुद्दे आहेत की तुम्ही महिला म्हणून काय बघतात की येणारं जे सरकार असेल ते कोणतंही असेल, आता ज्याला मेजॉरिटी मिळेल तो सरकारमध्ये बसणार आहे, त्या सरकारकडनं अपेक्षा काय असणार आहे? सरकार से जैसे कि सभी ने बोला अनएम्प्लॉयमेंट का, तो लॉकडाउन से पहले की बात है जब भी शिवसेना थी प्रॉपर, तो तब भी वहाँ पर एक हम केंद्र सरकार की बात कर रहे हैं. ये सर हाँ मैं समझ रही हूँ, बट मैं वो लाइंस बोल के अनएम्प्लॉयमेंट को जस्टिफाई कर रही हूँ कि उन्होंने एक आइडिया पास करा था कि मुंबई को 24 आवर्स स्टार्ट करते हैं और जो ड्यूटी टाइमिंग है वो 8 बॉयज डिवाइड करते हैं. तो इससे क्या होता है, लोगों को एम्प्लॉय मतलब और ज़्यादा एम्प्लॉयज़ कंपनी को मिलते, काम और होता, और उसके साथ साथ मतलब जो अनएम्प्लॉयमेंट है उसको कवर करने में बहुत हेल्पफुल होता. तो इफ़ ये चीज़ें कवर होंगी तो ही तरक्की हो सकती है. देन उसी के बेसिस पे ही गवर्नमेंट को हम डिसाइड कर सकते. अभी डिसाइड तो तुम कर नहीं सकती हो क्योंकि तुम्हारा कार्ड बना नहीं है. जल्द से जल्द कार्ड बना दो. तुला काय वाटतं? महिलांचे मुद्दे काय असायला हवे? म्हणजे तू ॲज अ महिला म्हणून, विद्यार्थिनी म्हणून काय बघतेस, नेमकं काय अपेक्षा आहेत येणाऱ्या सरकारकडून? मोस्ट ऑफ अनएम्प्लॉयमेंटसाठीच करणार, कारण की जे ग्रॅज्युएट होऊन नुसतं डिग्री घेऊन आम्ही फिरतोय आणि प्रायव्हेटायझेशनमुळे पण आम्हाला फक्त नोकरी द्या असं बोलावं लागतंय आणि नॉट ऑल आमचं डिग्री आहे त्याच्या बेसिसवर आम्हाला खूप कमी एम्प्लॉयमेंट होते. म्हणजे सॅलरी पण कमी आहे असं म्हणणं आहे. वुमेन्स म्हणून नाही, ते ओव्हरऑल आहे सगळ्यांसाठीच. ओव्हरऑल आहे. तुला काय वाटतं? सर जशी ती बोलली अनएम्प्लॉयमेंट ते बरोबर आहे, पण ॲज अ वुमन मला असं वाटतं की सॅनिटायझेशन, टॉयलेट्स अँड ऑल पण बनलंच पाहिजे. आणि स्पेशली पैसे घेणं इट्स फाईन की एका वुमनच्या मागे जर ते लोक 2-3 रुपये घेतात ते ठीक आहे, पण हर एक टॉयलेट्सच्या इथे पॅड्स हे मेन आहे की ते लोक ॲटलिस्ट ती गोष्ट ती फ्रीमध्ये ते लोकांनी द्यायला पाहिजे जेव्हा
एका वुमनला गरज असेल त्या ह्याने. तर मग माझं हे आहे की जर लोकल ह्याच्यामध्ये जरी असतील, आमदार असो खासदार असो, जर एक वॉशरूम असेल तर वॉशरूमच्या इथे पॅड्स तरी कंपल्सरी असले पाहिजे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, पण सगळ्यांना माहिती असेल की देशात महिलांना 33% आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि त्या 33% आरक्षणाचं नेमकं काय होणार आहे? महिला प्रतिनिधित्व जाणार आहेत का? तुझ्या एरियामध्ये असे काही महिला खासदारांची नावं काही तुझ्या डोक्यात आहेत का, पाहिली आहेत का? असं नाही, ॲक्च्युली माझ्या एरियामध्ये जेवढे पण आहेत ते सगळे मोस्टली मेल कॅन्डिडेट आहेत. मी ह्या विषयाबद्दल बोलणार होते की देर आर सर्टन सीट्स लिमिटेड फॉर फक्त वुमेनसाठी, पण ते आपण खूप कमी बघतोय की कॅन्डिडेट्समध्ये पण असं बायका अशा हे होऊन येत नाहीत. सो माय ओनली पॉईंट इज की जर तुम्ही बोलताय की मेन अँड वुमेन शुड बी गेटिंग इक्वल ऑपॉर्च्युनिटी, पण ते तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही तरी दाखवालाय की यू स्टार्टेड, मगच ते दुसरे लोक पण त्यांच्या सोसायटीमध्ये त्याला फॉलो करायला सुरू करणार. जर कॅन्डिडेट्सच तेवढे नाही आहेत, मग तुम्ही कसं एक्सपेक्ट करताय, हा इक्वल ऑपॉर्च्युनिटी नाही आहे तर तुम्ही सोसायटीला कसं एक्सपेक्ट करताय की ते तुम्हाला फॉलो करतील? ते पण तेच करणार ना जे की गव्हर्नमेंट पण 33% रिझर्वेशन आत्ता लागू होणार नाही आहे, तर ते खरं तर त्याची अधिसूचना येण्यासाठी सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट होण्यासाठी वेळ लागेल. आत्ताच्या निवडणुकीसाठी 33% महिला जाणार नाही आहेत आणि जसं आपण म्हणालो की महिलांना तशीही संधी कमीच मिळते. इतर कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत? क्लायमेट चेंजबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे, मुंबईमध्ये आहोत, आरे कॉलनीचं नाव वगैरे तुम्ही ऐकलं असेल, क्लायमेट चेंजबद्दलच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, तर काही तुम्हाला असं वाटतं की या सगळ्या समस्यांबद्दल बोललं जातं आहे? क्लायमेट चेंजच्या काही समस्या आहेत, वातावरण बदलाच्या काही समस्या आहेत, या निवडणुकीत बोललं जाते का त्याच्यावरती काही? नाही. नाही, हरकत नाही. का बोललं जात नाही, काय वाटतं तुला? मला असं वाटतं की जे काही घडतं त्यातल्या कुठल्याच गोष्टीवर बोललं जात नाहीये. फक्त तो काय करतोय आणि मी काय करतो याच्यावरच सगळं बोललं जातंय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जे काही पहिल्यांदा वोटिंग करणार आहोत तर त्यांनी, मी तर बोलते की गेल्या 5-10 वर्षांपासूनचा अभ्यास करा की नक्की कुठला विकास कुठे नक्की काय झालाय तो, फक्त आणि मगच मतदान. तुमच्यापैकी कोणी असं करतं का, मतदानाला जायच्या अगोदर त्या व्यक्तीने काय केलं होतं, काय काम केलंय, त्याचा काय ग्राफ आहे, असं बघून तुम्ही मतदान करता? मी फर्स्ट टाइम वोट करणार आहे, त्यामुळे असं आयडियली केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तुम्ही जसं म्हटलं की हे विषय मुद्दे उठवले जातात का निवडणुकांमध्ये, तर निवडणूक येण्यापूर्वी थोडेफार कामं त्या त्या एरियामध्ये केले जातात आणि कुठले मुद्दे महत्त्वाचे त्यावरती बोललं जात नाही आणि जे महत्त्वाचे मुद्दे नाही त्यावरती जास्त चर्चा केली जाते आणि ती सोसायटीत जास्त होते. जे लोक खरंच फील्डवर काम करत असतात ते त्या विषयांवर बोलत पण नसतात. शेवटच्या मुद्द्याकडे येऊयात. शिक्षण हा विषय आपण जरासं बोलूयात, कारण आपण विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बसलेलो आहोत. शिक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या सरकारनं काय केलं पाहिजे? मगाशी हा बोलताना न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल बोलला, पण त्याच्याबद्दलही तुम्हाला काही माहिती आहे का? आणि नेमकं नव्या सरकारकडनं तुम्ही काय मागतायत? एज्युकेशन कैसा होना चाहिए और उसमें क्या बदलाव आने की ज़रूरत है? एडुकेशन होना चाहिए ऐसा जैसे लाइक आफ्टर 12 बोर्ड्स और ग्रेजुएशन के बाद आई थिंक स्टूडेंट्स नीड टू एक्सप्लोर लाइक वेयर डू वांट टू गो. आई थिंक बहुत दबाव होता है परिवार का भी और लाइक टीचर्स का भी कि उनको क्या चूज़ करना चाहिए एंड अपने सराउंडिंग्स जो है ये लाइन चूज़ करना चाहिए. आई थिंक स्टूडेंट नीड्स टू डिसाइड लाइक इन विच फील्ड दे वांट टू गो. ये हुई स्टूडेंट की बात, सरकार से क्या चाह रहे हो? सरकार से आई थिंक वो एक्सप्लोर करने का जो इंफ्रास्ट्रक्चर है वो होना चाहिए. आई थिंक लिमिटेड ऑप्शंस नहीं होना चाहिए और फ्लेक्सिबल एजुकेशन इंफ्रास्ट्रक्चर होना चाहिए. मुझे लगता है सरकार को जितना मतलब रिजर्वेशन कोटा वालों का है उतना ओपन वालों के लिए भी अपॉर्चुनिटीज़ रखनी चाहिए, क्योंकि रिजर्वेशन कोटा वाले रिजर्वेशन के बेस पे आ जाते हैं और अपॉर्चुनिटीज़ ओपन कोटा मतलब ओपन वालों को नहीं मिल पाती है. उनका मतलब इतना स्ट्रगल के बाद भी वो पीछे रह जाते हैं. तो दोनों चीज़ों को जस्टिफाई करते हुए एजुकेशन को सपोर्ट करना चाहिए और उस बेसिस पे पॉलिसीज लागू करना चाहिए. और इसके लिए ऐसी मांग क्यों नहीं की जा रही कि एजुकेशन शुड बी फ्री फॉर ऑल? ये एक्चुअली एजुकेशन सबके लिए फ्री ही होना चाहिए, बट अब भी हम गवर्नमेंट से उतना एक्सपेक्टेशन रखते हैं पर वो करती नहीं है, वो अलग बात है. तो हम सिर्फ बोल सकते हैं. हम फिर अगर उनसे ये सब कुछ मांग करवानी है तो कुछ तो करना पड़ेगा ना. सबसे पहले अपना कार्ड बनाना पड़ेगा. येस, काय वाटतं?
तीन पॉइंट्स यहाँ पे रखना चाहूँगा कि आपने एजुकेशन के बारे में जो कहा उसमें सबसे इम्पोर्टेंट ये चीज़ हमें देखनी चाहिए कि 1964-5 में जब कोठारी कमीशन का गठन हुआ था तो उन्होंने ये कहा था कि बाबा आपका टोटल जो बजट है उसका मिनिमम 6% आपको एजुकेशन के ऊपर देना पड़ेगा। पर अभी कितना 35 से 40 50 60 साल हो गए फिर भी हम लगभग 2 से 3% उसके ऊपर खर्च कर रहे हैं, 2.9% हम खर्च कर रहे हैं। तो इसका डायरेक्टली इम्पैक्ट हमारे एम्प्लॉयमेंट पे हो रहा है। अगर अच्छी क्वालिटी का फ्री एजुकेशन सबको नहीं मिल रहा है तो एम्प्लॉयमेंट नहीं मिलेगा। उसके अनुसार ये हो रहा है कि वर्ल्ड ग्लोबल हंगर इंडेक्स जो है उसमें हमारा रैंकिंग है 111, मतलब 111वां नंबर हमारा है वहाँ पे, जो कि पाकिस्तान से भी कम है। पाकिस्तान का 102 है, हमारा 111 है आउट ऑफ 126 कंट्रीज। ये हम देख सकते कि इतना एजुकेशन के ना मिलने के कारण, फ्री फॉर ना होने के कारण या सब ग्रास रूट लेवल पे ना जाने के कारण इसका अनएम्प्लॉयमेंट और ग्लोबल हंगर इंडेक्स के ऊपर इसका इम्पैक्ट गिर रहा है। उससे आगे हम जाके एक और रिपोर्ट ये देखेंगे कि यूएन स्पॉन्सर्ड जो वर्ल्ड हैप्पीनेस इंडेक्स है उसमें हमारा नंबर है 126 आउट ऑफ 143 कंट्रीज। तो ये सब जो मुद्दे हैं वो इंटरकनेक्टेड है, जिसकी शुरुआत हमें अगर करनी होगी तो हमें एजुकेशन है, एम्प्लॉयमेंट है, हेल्थ है, उसके अनुसार हमें काम करना पड़ेगा और उनको जो मानेगा या उनको जो आगे लेके जाएगा उसी कैंडिडेट को या उसी पार्टी को हमें वोट करना चाहिए। ऐसा मेरा खास एक गुजारिश है सबसे। दूसरा बात मैं एक बोलना चाहूँगा कि मुंबई का जो पूरा एरिया है वहाँ पे आप देख सकोगे कि सायन हॉस्पिटल से लेके आगे जेजे हॉस्पिटल तक 4-5 जो गवर्नमेंट के हॉस्पिटल्स है वो सब ब्रिटिश लोगों ने बनाए हैं। हमारे सरकार 60-70 साल हो गए, कितने सरकारों ने, कितने मंत्रियों ने, कितने लीडर्स ने ये इनिशिएटिव लिया कि बाबा हेल्थ फॉर ऑल भी फ्री फॉर ऑल होना चाहिए और वैसे बनाना चाहिए। हर लोग ने क्या किया कि अपने इंस्टीट्यूशन बनाए और पैसा कमाना, मेडिकल के एडमिशन वगैरह उनमें सब चले गए। पर अभी ये सब बंद करना चाहिए क्योंकि देश अभी इतना गहन संकट से जा रहा है, उसके अनुसार हमें विचार करना चाहिए। और यूथ को मेरी एक गुजारिश है कि बाबा जैसे मैंने कहा कि वही पार्टी और वही कैंडिडेट जो इन मुद्दों के ऊपर लड़ेगा और बात करेगा उसको ही हम वोट देंगे। अच्छा, मतलब बेसिक जो प्रश्न है उस पर जो बात करेगा उसको ही वोट करना चाहिए, ऐसे आप बोल रहे हो? यस जो सर, जो ज़रूरी मुद्दे थे उनके बारे में भाई ने बोल दिया है। पहली बात तो ये है कि 2014 के बाद से एक भी नया कॉलेज, एक भी नया यूनिवर्सिटी या फिर कोई भी एजुकेशनल गवर्नमेंट इंस्टीट्यूट नहीं बना है। सीट्स लिमिटेड है, तो सीट्स लिमिटेड है तो हमें सीट्स बढ़ाने हैं। वहाँ पे अगर आप ये बात करते हो आके कि जनरल को भी इतना रिजर्वेशन मिलना चाहिए जितना SC ST से आने वाले लोगों को मिल रहा है, सो दैट डज नॉट मेक एनी सेंस। बिकॉज वो जो समाज से लड़ने के लिए जो एक टॉर्चर उनको अभी भी झेलना पड़ता है, एक 12 साल के बच्चे को मार दिया जाता है क्योंकि वो घड़े से पानी निकाल के पी लेता है, वो भी उसके शिक्षक उसे मार डालता है। तो मुझे नहीं लगता है कहीं पे भी वो चीज़ जस्टिफाई होता है। अगर हमारी जनरल कैटेगरीज के लिए उनको एजुकेशनल इंस्टीट्यूट्स में अच्छा अपॉर्चुनिटीज़ देना है तो हमें सीट्स बढ़ाने पड़ेंगे, हमें कॉलेजेस बढ़ाने पड़ेंगे। सेकेंड ऑफ ऑल, NEP में बात किया गया है मल्टीपल एग्जिट्स का। मल्टीपल एग्जिट्स में लोग बहुत खुश हो रहे हैं, बट 10वीं के बाद अगर आप एक डिग्री ले लेते हो, 11वीं के बाद अगर डिग्री ले लेते हो, कॉलेज फर्स्ट ईयर के बाद अगर आप डिग्री ले लेते हो, फिर आप काम पे जाओ तो वही आपको 10, 15, 12 हज़ार के जॉब्स मिलेंगे। एंड आप कंपनी से ये डिमांड नहीं कर सकते हो कि मुझे ज़्यादा चाहिए, क्योंकि आपका स्किल सेट वहाँ तक लिमिटेड रहेगा, आप कुछ ही चीज़ें कर पाओगे। एंड दिस इज़ अनदर वे टू प्रोड्यूस अ ह्यूज अमाउंट ऑफ चीप लेबर फॉर दी प्राइवेटाइजेशन जो हो रहा है और जो एक ट्रेंड है। आप बस्तर में देख सकते हो किस तरह से जंगल को साफ करके वहाँ पे कोल माइंस बनाए जा रहे हैं। और जो तीसरा मुद्दा है कि एक सोसाइटल प्रेशर डाला जा रहा है हमारे बच्चों पे। मेरे अपने भाई है जो IIT JEE के लिए प्रिपेयर कर रहे हैं, वो पागल हो रहे हैं, वो बच्चे जो छोटे छोटे बच्चे हैं वो पागल हो रहे हैं। तो इस प्रेशर को इसीलिए बना के रखा जा रहा है ताकि ये कोटा में जो एक कोटा फैक्ट्री चल रहा है, एक पूरा सिंडिकेट चल रहा है, इसको सस्टेन किया जा सके। और हज़ार सीट्स के लिए 15-15, 20-20 हज़ार बच्चे एडमिशन लेते हैं, जबकि इन इंस्टीट्यूशंस को पता है कि इसमें से सिर्फ 1% ही निकलेंगे, फिर भी इनका एडमिशन करके इनको टॉर्चर किया जाता है। गवर्नमेंट को पॉलिसीज लाने चाहिए ताकि ये प्राइवेट प्लेयर्स हमारे बच्चों को एक्सप्लॉइट ना कर सके। तुला काय वाटतं? सर तो बोललाय की कास्ट एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की जर SC ST आणि ह्या लोकांना जर सीट्स भेटत आहेत तर ओपनवाल्यांचं पण फीस त्याहून डबल आहे. कोणत्याही एज्युकेशन असो पण ओपनवाल्यांची फीस जास्त आहे रादर देन ते. तर मला असं वाटतं की जर एक स्टुडंट आहे तर तो एज्युकेशन घ्यायला जातोय तर ना की ते कास्ट तिथे हे डिफरन्शिएट करायला. तर मग
गव्हर्नमेंटनी एक हे केलं पाहिजे की जर तुम्ही एज्युकेट करताय तर त्यांची कास्ट नाही बघितली पाहिजे. नाही, बट आपल्याकडे कास्ट सिस्टीम राहिलेली आहे, त्याच्यामुळेच काही लोक शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत आणि वंचित लोकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ती एक सिस्टीम आहे. तर जसं एक सोल्युशन असू शकतं की जसं हे दोघंही म्हणाले की तुम्ही सीट्स वाढवा, सीट वाढवल्यानंतर काही प्रमाणामध्ये जे महागाई जी वाढलेली आहे शिक्षणाची ती कमी होण्यासाठी काम करावं लागेल. त्याला अफर्मेटिव्ह ॲक्शन असं म्हणतो आणि भारतीय संविधानामध्ये त्याची तरतूद आहे. त्याच्यामुळे तो मुद्दा आपल्या या निवडणुकीत किती महत्त्वाचा ठरेल माहिती नाही. येस, तू सांग. ते कास्टवाल्यांना सीट्स देण्यापेक्षा ज्यांना खरंच गरज आहे त्यांना सीट्स द्यावे. आणि नाही, मगाशी जसा मुद्दा आला की फ्री फॉर ऑल केलं पाहिजे, त्याच्याबद्दल काय म्हणशील? फ्री फॉर ऑल ठीक आहे, बट आपल्याला नाही माहिती कोण कोण ओपन कास्टमध्ये असतात, तेही त्यांनाही गरज असते शिक्षणाची, पण त्यांच्याकडे अफोर्ड करायचं तेवढं कॅपॅबिलिटी नसते. मग ज्यांना खरंच कॅपॅबिलिटी नाही त्यांना आपण ते शिक्षण फ्री करून दिलं तर मोस्ट ऑफ चांगलं होईल, रॅदर दॅन की कास्ट स्टुडंट्सला करतोय फक्त. काही याच्या मागे असं वाटत नाही का की प्रायव्हेटायझेशन हाच मुद्दा आहे? कारण सरकारी कॉलेजेस आणि विद्यापीठांमध्येच फक्त कास्ट कॅटेगरीवाल्यांना सवलती दिल्या जातात, प्रायव्हेटमध्ये दिल्या जात नाहीत. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे तो फक्त तुम्हाला सरकारी शाळा कॉलेजेसमध्येच पाहायला मिळेल. तर मग त्याच्यामुळे कदाचित असं होऊ शकेल की आपण जास्तीत जास्त सरकारकडे मागणी करू शकतो की सरकारी स्कूल, सरकारी IIT, सरकारी युनिव्हर्सिटीज जास्त जर वाढल्या तर कदाचित हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. तुला काय वाटतं? सर ॲक्च्युली माझ्याकडे एक दुसरा पॉईंट आहे की अशी एक एज्युकेशन पॉलिसी आहे की तुम्ही पोरांना 8वीपर्यंत पास करा. ती आय थिंक सो त्यांनी काढली पाहिजे. ती महाराष्ट्रामध्ये केवळ म्हणजे ते सध्या तर फक्त महाराष्ट्रासाठी मी हे करते की सध्या तरी तुम्ही ते काढा, कारण की मग 8वी नंतर पोरांना लिटरली काही कळत नाहीये. मी असं स्वतः माझ्या एरियामध्ये या माझ्या पाहिलं आहे की त्यांना काही नाही, मग त्यांना तो 10वीचा प्रेशर येतो, मग तो 12वीचा प्रेशर येतो. काही काही मुलं तर 10वी वर्गापर्यंत जाऊ पण नाही शकत, कारण की मग त्यांना 9वीमध्ये अडवलं जातं की मग तो फॅमिली शिकलेलेच नाही आहे. सो माझ्या हिशोबाने जर तुम्ही ती पॉलिसी काढली आणि रादर त्यांचं तुम्ही बेस स्ट्रॉंग केलं ना, तर त्यांना पुढे असं ॲज सच प्रॉब्लेम नाही होणार. अँड दी नेक्स्ट थिंग कुड बी की आपण असं 12वी नंतर बोलतो ना, 10वी नंतर की तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जावा. हे जे 3 असे तुम्ही रिस्ट्रिक्टेड फील्ड्स ठेवलेत त्याला तुम्ही थोडं डेव्हलप करू जे इतरही संधी त्यांना दिली आहे. मेनी अदर थिंग्स की तुम्ही जिकडे हे एक्सप्लोर करू शकता रॅदर दॅन फक्त कॉमर्स, सायन्स या आर्ट्समध्ये येण्यापेक्षा. धन्यवाद मित्रांनो. आज आपण मुंबई विद्यापीठात होतो. मुंबई विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी हेल्थवरती बोललेले आहेत, शिक्षणावरती बोललेले आहेत, रोजगारावरती बोललेले आहेत, महिलांच्या प्रश्नावरती बोललेले आहेत, अगदी आरक्षणावरती सुद्धा त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये निवडणुका होतील, त्याचा रिझल्ट जो काही येईल तो येईलच, पण युवकांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यांचं जे काही गाऱ्हाण आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेतलेलं आहे. धन्यवाद.